होता स्वार्थापायी कोणते निर्णय घेतले जात असतील त्याच्यावरती अंकुश ठेवणं, त्याला विरोध करणं, या आणि फक्त याच कारणासाठी महासभेच्या माध्यमातून महासभेपुरती आपण ही युती केलेली आहे. काँग्रेसचे 13 आणि शिवसेनेचे आमचे 3 असे 16 नगरसेवक ही भूमिका पार पाडतील. ही एक संघटना मराठी म्हणून या मीरा भाईंदर शहरामध्ये काम करते. यांचे काही कार्य खरंच कौतुकास्पद असतात, त्यांना त्या ठिकाणी सलाम करावा असं वाटतो. पण त्यांच्या काही कार्याच्या प्रणाली किंवा काही कार्याबद्दलचं एक प्रकारची त्याची भूमिका ही नेहमी संशयास्पद राहिलेली आहे. या समितीने काही प्रभागात जाऊन आधी उबाटाच्या मराठी उमेदवारांसाठी मतं मागितली, जनतेला जाहीरपणे मीडियाला बोलून आवाहन केलं आणि परत त्याच प्रभागात जाऊन काही भाजपाच्या अपक्ष उमेदवारांसाठी आवाहन केलं, परत त्यांच्यासाठी मतं मागितलीत. मग सामान्य जनता, सर्वसामान्य मतदार त्या ठिकाणी कुठेतरी भ्रमात पडले की नेमकं मतदान करायचं कोणाला. जर मराठी एकीकरण समिती सांगते उबाटाच्या 4 मराठी उमेदवारांना मतदान करा आणि 2 दिवसांनी परत सांगते की अपक्ष उमेदवाराला मतदान करा, मग नेमकं आमच्या मराठी मतदारांनी मतदान करायचं कुठे? नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहतात लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र. मीरा भाईंदर शहरामध्ये आताच महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. ह्या निवडणुका खरंच मीरा भाईंदर शहरामध्ये चर्चेचा विषय ठरला. महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांची युती आहे या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये होते. निवडणुकीचा निकालही लागला आणि निकाल हा पूर्णपणे भाजपाच्या बाजूने लागला. फक्त शिवसेनेला फक्त 3 जागेवरती त्यांना नगरसेवक हे जिंकता आले. जिथे जिथे शिवसेनेचा बालेकिल्ला होता तिथेही त्यांना हार पत्करावी लागली. यानंतर मीरा भाईंदर शहरामध्ये चर्चा झाली ही महापौर, आणि महापौर ही मराठीतच व्हावा अशी मराठी एकीकरण समिती आणि मनसेनी ही धरून भरलेली गोष्ट आहे. या गोष्टीच्या नंतर राजकारण ही सुरू झालं. परंतु शिवसेनेचे प्रताप सरनाईक असू दे किंवा त्यांचे जे पदाधिकारी असू दे यांच्याकडनं वारंवार सांगण्यात आले की मराठी एकीकरण समिती ही दिशाभूल करते. यानंतर समीकरण मोठं वाढलं ते म्हणजे गटनेता जेव्हा निवडण्यात आला त्याबरोबर काँग्रेसबरोबर शिवसेनेची युती झाली. या संपूर्ण गोष्टीचा खुलासा आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत शिवसेना 146 विधानसभा प्रमुख सचिनजी मांजरेकर आहेत. सर नमस्कार. आपलं लोकसेवा बातमीपत्राच्या या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आपण जनतेसमोर खुलासा करणार की जे काँग्रेसच्या विरोधामध्ये आपण निवडणुका लढवत होतात अशी कोणती वेळ आली की आपल्याला काँग्रेसच्या सोबत जावे लागले? बघा, मुळात मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये लोकतंत्राच्या माध्यमातून आपण ज्याला म्हणूया की एकतर्फी हा जो कौल भाजपाच्या सर्व नगरसेवकांच्या पाठी झालेला आहे. जवळजवळ 78 नगरसेवक भाजपाचे महासभेमध्ये बसतील. महासभेमध्ये विविध माध्यमातून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे काही विषय येतात. त्या विषयांना कुठेतरी एकतर्फी हवा तसा निकाल लागू नये किंवा मनमर्जी कारभार जो आपण ज्याला म्हणतो तसा काही घडू नये म्हणून अंकुश ठेवणं गरजेचं असतं. मग अशा वेळेला 3 नगरसेवक शिवसेनेचे म्हणा किंवा 13 नगरसेवक काँग्रेसचे म्हणा हे सेपरेट शक्य होणार नाही. म्हणून महासभेपुरती याच्यावर नियंत्रण राहावं. ज्या समित्या महानगरपालिकेच्या माध्यमातून असतात त्याच्यामध्ये स्थान मिळावं आणि प्रत्येक ठिकाणी कुठेही लोकहिताचा जर कोणता निर्णय होत असेल तर त्याला पाठिंबा देणं आणि लोकहिताचा निर्णय न होता स्वार्थापायी कोणते निर्णय घेतले जात असतील त्याच्यावरती अंकुश ठेवणं, त्याला विरोध करणं, या आणि फक्त याच कारणासाठी महासभेच्या माध्यमातून महासभेपुरती आपण ही युती केलेली आहे. काँग्रेसचे 13 आणि शिवसेनेचे आमचे 3 असे 16 नगरसेवक ही भूमिका पार पाडतील. नाही, नक्कीच भाजपाच्या आमदारांनी निवडणुका होण्याच्या पूर्वीच तुमच्यावरती आरोप केला होता की तुमची छुपी कुठेतरी युती काँग्रेस सोबत आहे. मग आता कुठलं असं मनोमिलन झालं की तुम्हाला काँग्रेस सोबत जायची वेळ आली? बघा, निकाल जेव्हा लागला तो निकाल लागण्यापूर्वी काँग्रेसचे किती येतील, शिवसेनेचे किती येतील किंवा भाजपाचे किंवा मनसेचे किती येतील याचा कोणाला एक उच्च अंदाज नव्हता. राहिला विषय तुमचा की भाजपाच्या आमदारांनी आरोप लावला होता. ते तर प्रचंड आरोप लावतात, त्यांनी तेच काम निवडणुकीत नेहमी केलेलं आहे. मुद्दा हा होता की जर काँग्रेस सोबत आमची छुपी युती असती तर बऱ्याच प्रभागामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांच्या समोर आम्ही शिवसेनेचे उमेदवार उभे केले होते. किंबहुना आमच्याही बऱ्याच उमेदवारांसोबत काँग्रेसने सुद्धा त्यांचे उमेदवार उभे केले होते आणि ह्या लढतीमध्ये त्या ठिकाणी काही ठिकाणी त्यांचा पराभव झाला, काही ठिकाणी आमचा पराभव झाला. त्यामुळे जर छुपी युती जेव्हा असते तेव्हा असे उमेदवार एकमेकांच्या सोबत उभे केले जात नाहीत. आणि ज्या प्रभागात आम्हाला ठामपणे माहिती आहे इथे शिवसेनेला तसं एक्झाम्पल घ्या, प्रभाग क्रमांक 9 म्हणा, प्रभाग क्रमांक 21 म्हणा किंवा प्रभाग क्रमांक तुम्ही 22 म्हणा, या ठिकाणी नयानगर परिसरामध्ये शिवसेनेला पोषक असं वातावरणच नव्हतं. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभे केले नव्हते आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा तो गड असल्यामुळे भाजपा पूर्ण मीरा भाईंदरमध्ये वन साइड आली. परंतु या 3 प्रभागात येऊ नाही शकली. हेच ते राजकीय गणित असतात. त्याच्यामुळे छुपी युती हा प्रकारच या ठिकाणी संभव होत नाही.
नाही, नक्कीच. आता काँग्रेस बरोबर तुम्ही जर आता एकी केलेली आहे, तुम्ही एक गटनेता म्हणून तुम्ही आता निवडण्यात आलेला आहे, कुठेतरी ह्याच्या पाठीमागे तुमचं असं म्हणणं आहे की या शहरामध्ये जो भ्रष्टाचार असू दे, या काही गोष्टीवरती अंकुश राहण्यासाठी तुम्ही एकत्र आलात. बघा, लोकशाहीमध्ये एक सर्वात महत्त्वाचं आहे, तुम्ही पत्रकार म्हणून या गोष्टीला कदाचित दुजोरा सुद्धा द्याल माझ्या वाक्याला. लोकशाहीमध्ये कधीही कोणतीही सत्ता ही एक हाती नसावी, कारण जेव्हा सत्ता एक हाती असते तेव्हा माणसं जरी चांगली असली, नगरसेवक जरी चांगले विचारांचे असले, तरी मोह आवरता येत नाही आणि मोहापायी काही वेळेला स्वार्थिक निर्णय घेतले जातात आणि लोकहिताचे निर्णय मागे पडतात. अशा वेळेला लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा मजबूत असणं अत्यंत गरजेचं असतो. महासभेमध्ये प्रत्येक त्या कामाला आक्रमकपणे विरोध करत प्रश्न विचारणं हे तितकंच महत्त्वाचं असतं आणि हीच भूमिका कुठेतरी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष यांनी गटनेता बनवताना एकत्रित येऊन निभावलेली आहे. नाही, नक्कीच. आता सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे की मुंबईमध्ये ही जो महापौर आहे हा मराठीत असावा. यानंतर चर्चा सुरू झाली मीरा भाईंदर शहरामध्ये सुद्धा. मीरा भाईंदर शहरामध्ये काही सामाजिक संस्था असू दे, मनसे असू दे किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असू दे, मला आपल्या शिवसेनेबाबत विचारायचं आहे की आपण मराठी माणसाच्या विरोधात आहात का, किंवा मराठी महापौर असावा या गोष्टीच्या विरोधात आपली नक्की भूमिका काय? बघा, शिवसेना पक्ष याची स्थापनाच मुळात आदरणीय श्रीमंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली. शिवसेना मराठी अस्मिता जपणारी, शिवसेना मराठी मुद्दा उचलून धरणारी, आणि हीच ती शिवसेना जी मराठी माणसांसाठी उभी राहिली, ज्यांनी मराठी माणसांना लढायला शिकवलं, एक चळवळ निर्माण केली. मग आमचंही मत तेच आहे की या मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महापौर म्हणा किंवा अखंड महाराष्ट्रामध्ये कुठे ग्रामपंचायती असेल, कुठे नगर परिषद असेल, कुठे जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल किंवा महापालिका असेल, प्रत्येक ठिकाणी मराठी माणसालाच प्रमुख पद मिळालंच पाहिजे या मताचे आम्ही सुद्धा आहोत. आणि या मीरा भाईंदर महानगरपालिकेत सुद्धा जेव्हा महिला महापौर या मराठी होतील याचा सर्वात जास्त आनंद हा शिवसेना पक्षाला होईल, हे स्वागतार्ह आहे. परंतु प्रश्न असा होता, जी एक संघटना मराठी म्हणून या मीरा भाईंदर शहरामध्ये काम करते, यांचे काही कार्य खरंच कौतुकास्पद असतात, त्यांना त्या ठिकाणी सलाम करावा असं वाटतो, पण त्यांच्या काही कार्याच्या प्रणाली किंवा काही कार्याबद्दलचं एक प्रकारची त्याची भूमिका ही नेहमी संशयास्पद राहिलेली आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये ही संघटना जेव्हा 6 महिन्यापूर्वी मराठी माणसावरती अन्याय झाला म्हणून जेव्हा एकत्रित येते, तेव्हा या संघटनेला पाठिंबा देण्यासाठी सर्व मीरा भाईंदरच्या पक्षातील मराठी पदाधिकाऱ्यांनी, मराठी नगरसेवकांनी, किंबहुना आमदारांनी सुद्धा जातीने रस्त्यावरती उतरून मराठी एकीकरण समितीला दिलखुलास पाठिंबा दिला होता आणि त्या समितीच्या निर्णयाचं कौतुक सुद्धा केलं होतं. पण ही समिती जेव्हा मराठी उमेदवार जिंकून महापालिकेत गेले पाहिजे, मग भले ते कोणत्याही पक्षाचे असो, त्या राजकीय पटलावरती काम न करता मराठी माणसांसाठी वोट मागणं, मराठी उमेदवारांसाठी वोट मागणं, ही मला असं वाटतं त्यांची भूमिका असायला पाहिजे होती. परंतु या समितीने काही प्रभागात जाऊन आधी उबाटाच्या मराठी उमेदवारांसाठी मतं मागितली, जनतेला जाहीरपणे मीडियाला बोलून आवाहन केलं, आणि परत त्याच प्रभागात जाऊन काही भाजपाच्या अपक्ष उमेदवारांसाठी आवाहन केलं, परत त्यांच्यासाठी मतं मागितलीत. मग सामान्य जनता, सर्वसामान्य मतदार त्या ठिकाणी कुठेतरी भ्रमात पडले की नेमकं मतदान करायचं कोणाला. जर मराठी एकीकरण समिती सांगते उबाटाच्या 4 मराठी उमेदवारांना मतदान करा आणि 2 दिवसांनी परत सांगते की अपक्ष उमेदवाराला मतदान करा, मग नेमकं आमच्या मराठी मतदारांनी मतदान करायचं कुठे? व त्याही पलीकडे शिवसेनेचे काही मराठी उमेदवार प्रत्येक प्रभागात उभे होते, त्या ठिकाणी यायचं ज्या ठिकाणी शिवसेनेचे 4 उमेदवार उभे आहेत मराठी, त्या ठिकाणी फक्त एकासाठीच पाठिंबा मागवायचा, एकासाठीच मतं मागायची, बाकी तिघांसाठी मतं मागायची नाहीत. मग हा भेदभाव करण्याचा अधिकार या मराठी एकीकरण समितीला दिला कोणी? जर आपण मराठीसाठी काम करता, जर आपण कौतुकास्पद काम करता, आपण मराठीचं संवर्धन करता, मग आपण कोण आहात की मराठी माणसांमध्येच आपण ठरवाल कोणता मराठी माणूस योग्य आणि कोणता मराठी माणूस अयोग्य? मराठीमध्ये भेदभाव करण्याचा अधिकार हा आपल्याला दिला कोणी? फक्त आणि फक्त याच विषयावरती ज्या पद्धतीने उबाटा गटातले उमेदवार मराठी एकीकरण समितीने उभे केले आणि भाजपाच्या छुपा पाठिंबाने त्यांना रसद पुरवत त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणले, आणि त्या रिंगणामध्ये आणून जाणीवपूर्वक, अभ्यासपूर्वक शिवसेनेचे मराठी वोट्सचं विभाजन त्यांनी केलं, ज्याचा मोठा फटका हा शिवसेनेच्या उमेदवारांना पडला. आणि बऱ्यापैकी शिवसेनेचे प्रत्येक प्रभागात उमेदवार हे 700, 500, 8 मतं, 50 मतं, 150 मतं, 200 मतं अशा मतांनी पडले, आणि त्याच ठिकाणी उबाटाच्या उमेदवारांना 1000, 1500, 2000 अशी मतं मिळाली.
त्यामुळे हे चित्र अतिशय स्पष्ट झालेलं आहे की मराठी जर महापौर तुम्हाला हवा, मराठी महापौरचा जो तुम्ही जर एक अट्टहास धरत आहात, मग त्याच महापालिकेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जर मराठी उमेदवार जिंकून गेले असते तर मला असं वाटतं पक्ष कोणताही असो, मराठी उमेदवार, मराठी नगरसेवक, नगरसेविका 100% या मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महापौर किंवा महापौर झाली असती. अतिशय रस्ता मोकळा असता. मला आता ह्या गोष्टीवरती एक मला सांगायचं आहे की तुम्ही आता एक फार मोठा खुलासा केला की मराठी एकीकरण समितीने आणि हे उभाटाने जे आता शिवसेनेचा जो पराभव झाला याच्यासाठी कारणीभूत आहेत का? हे 100% आहे. ठरवून त्यांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, मराठी एकीकरण समितीवरती जे तुम्ही आरोप केलेला आहेत की ती माणसं बघून किंवा आपल्या सोयीनुसार मराठी माणसाच्या पाठीमागे या पाठिंबा घेण्याच्या गोष्टी ज्या करतात, चर्चा करतात, हे कुठेतरी अशा गोष्टी आहेत का? माझ्याकडे त्याची पुरावे आहेत, उदाहरणं आहेत. तुम्हाला तुमच्या वाहिनीसाठी, तुमच्या वृत्तपत्रासाठी मी तुम्हाला पुरावे सुद्धा देऊ शकतो. हवेत बोलत नाहीये मी. आमच्याकडे तसे पुरावे आहेत. नक्कीच हे होते आपल्यासोबत 146 विधानसभा प्रमुख सचिनजी मांजरेकर यांनी फार मोठा खुलासा केलेला आहे. यासोबत मराठी एकीकरण समितीवरती ही गंभीर आरोप करण्यात आलेले आहे की मराठी एकीकरण समिती ही आपल्या सोयीनुसार आणि आपल्या गरजेनुसार मराठी माणसाचा मुद्दा फक्त वापरत असते आणि मुद्दावरती फक्त खेळत असते. ह्याचा कुठेतरी एका राजकीय पक्षाला फायदा व्हावा असा त्यांनी फार मोठा खुलासा केला, फार मोठा आरोप केलेला आहे. आता ह्याच्यावरती मराठी समिती, मराठी एकीकरण समितीचे जे अध्यक्ष आहेत, नेमकी ह्यांची भूमिका काय असेल, ह्यांच्या आरोपावरती त्यांचं नक्की उत्तर काय असेल, हे आपण पुढच्या भागामध्ये पाहू. आपण अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र. मी विजय काते, मीरा भाईंदर.